कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आलाय। शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज ॲग्रोवेट या खासगी कंपनीच्या घशात घातल्याचं समोर आलंय। गाझियाबाद आणि कोलकाता परिसरातून लाखोंचा कृषी अनुदानित युरिया हा आला होता। प्रशासनानं कारवाईमध्ये 90 मेट्रिक टन युरिया जप्त केलाय। तर कृषी विभागाच्या अहवालानंतर दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। कंपनी संचालक, युरिया पुरवठादार, कंपन्या, वाहतूकदार अशा 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। आले तर त्यांनी टेक्निकल ग्रेडचा युरिया हा 24 रुपये ते 27 रुपये प्रति किलो असा दाखवले होते दर, पण वस्तुस्थिती तसं न बघता ते रेट हे 48 रुपयापर्यंत असू शकतात असा तो अंदाज आला। नंतर मग त्याचे शॅम्पलही काढले आणि शॅम्पल लॅबमध्ये तपासले असता हे निदर्शनास आलं का हा युरिया हा शेती वापराचाच कोटेड युरिया होता का जो त्यांनी इंडस्ट्रियल यूज करता पशुखाद्याकरता वापरला। ही गोष्ट अतिशय कायद्याचं उल्लंघन करणारी होती। त्याकरता सगळं डॉक्युमेंटेशन पंचनामा करून संबंधितांवरती आपण जे खत नियंत्रण कायदा आहे, ते इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आहे, त्याच्यानुसार आपण संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत।